नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल अतिशय महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध झालेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्याय शिपाई, हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक या पदांच्या जागा निघालेल्या होत्या. या जाहिरातीचं आता एक मोठं कन्फ्युजन आपलं या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे की या जाहिरातीची शॉर्टलिस्ट लागणार नाहीये आणि या पदांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचे हॉल तिकीट आता प्रसिद्ध झालेले आहेत. 5 फेब्रुवारी 2024 पासून ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुमच्या परीक्षा ह्या कंडक्ट केलेल्या आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे याबाबत सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तुम्ही जर ती माहिती पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत माहिती घेऊ शकता. त्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर बघा या नोटीस मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते. इट इज हिअर बाय इन्फॉर्म दॅट द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 विल बी नॉट कंडक्टेड. तर स्टेनोग्राफर या पदाची कुठलीही स्क्रीनिंग टेस्ट होणार नाही, डायरेक्ट त्यांची स्किल टेस्ट होणार आहे. त्यानंतर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लार्क अँड पिऊन हमाल विल बी कंडक्टेड ऑन 5th, 7th, 8th, 12th आणि 14th फेब्रुवारी 2024. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 या 5 दिवस परीक्षा चालणार आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की या परीक्षेसाठी देखील नॉर्मलायझेशन प्रोसेस वापरली जाणार आहे का? तर याबाबत उच्च न्यायालयाने आणि TCS कंपनीने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी माहिती देण्यात आलेली नाहीये. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, द हॉल तिकीट ऍडमिट कार्ड हॅव बीन जनरेटेड. हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे असं म्हणताय आणि मेड अवेलेबल in respective profiles created by the candidates while submitting their online application forms. Hence, all the candidates are hereby requested to download the admit card from the link mentioned below and read all the instructions carefully mentioned therein before attending their screening test at the exam center. तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. हॉल तिकीट डाउनलोड करून घेण्याबाबत तुम्हाला मेल, SMS सर्व आलेले असतील. त्याची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. त्यापुढे काय म्हटलंय, फॉलोइंग आर द मॉक टेस्ट लिंक ऑफ द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द कॅन्डिडेट्स हू applied for the post of junior clerk and peon hamal to get an idea about how the computer screen will look like and make the candidate familiar with the online screening test. तर मित्रांनो, तुमची मॉक टेस्ट जी आहे, जी स्क्रीनिंग चाचणी होणार आहे, त्या चाचणी परीक्षेचे ज्या विद्यार्थ्यांनी ज्युनियर क्लर्क आणि पिऊन हमाल या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर होईल. त्यांना आयडिया येईल, त्यांना कळेल की ती परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहे, कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर कम्प्युटर स्क्रीन ओपन केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी ही मॉक टेस्ट त्यांनी देण्यात आलेली आहे. त्याची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. तर मित्रांनो, तुमची जी चाचणी परीक्षा आहे ती कनिष्ठ लिपिक या पदासाठी 40 गुणांची आहे आणि शिपाई हमाल या पदासाठी 30 गुणांची आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पिऊन हमालची टेस्ट कशा पद्धतीचा असणार आहे याची माहिती आपण पाहूया. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला जाल त्यावेळेस तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड तुमचा टाकायचा आहे आणि साइन इन करायचा आहे. लॉग इन करण्याआधी तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल. तुम्ही जो त्या ठिकाणी लाईव्ह फोटो कॅप्चर केलेला असेल तो या ठिकाणी दिसेल. त्यानंतर कॅन्डिडेट नेम तुमचं या ठिकाणी बाजूला दिसेल आणि या ठिकाणी सिस्टीम नेम वगैरे सर्व या ठिकाणी पहिल्या स्क्रीनवर तुम्हाला माहिती पाहायला भेटेल. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स असतात. प्लीज रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. ती जी इन्स्ट्रक्शन्स आहेत ती तुम्हाला इंग्लिश मध्ये किंवा मराठीमध्ये देखील तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत दिले नाही त्याला अशा पद्धतीचा कलर दिसतो. ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे त्याला ग्रीन मध्ये दिले जाते. अशा पद्धतीची या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रॉल डाऊन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता दुसऱ्या इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत ते पहा. या ठिकाणी तुमची जी मॉक टेस्ट आहे ती कशा पद्धतीनं आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. सेक्शन नेम, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स. या ठिकाणी जनरल नॉलेज 20 मार्काला 20 प्रश्न असणार आहेत आणि नॉलेज ऑफ लँग्वेज या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन्स 10, मार्क्स 10 अशा एकूण 30 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे. या ठिकाणी चूज युअर
युअर डिफॉल्ट लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला एक टिक मार्क करायचा आहे. काय दिले याच्यामध्ये, आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स अशा पद्धतीचे या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि आय एम रेडी टू बिगिन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची मॉक टेस्ट सुरू होईल. तर अशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस दिसेल. घड्याळ वारंवार बघण्याची गरज नाही. टाइम लेफ्ट दिलेला असतो, तो टाइम तुम्ही लॉग इन केल्यानंतर सुरू होतो. पिऊन या पदाची तुम्ही परीक्षा देतात, तुम्हाला दिसेल निळ्या अक्षरामध्ये. त्याच्या खाली जनरल नॉलेज, नॉलेज ऑफ लँग्वेज या दोन विषयांवर तुमचे प्रश्न असणार आहेत. जनरल नॉलेजवर पहिला प्रश्न दिसतोय, मे 2022 मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने सुरू केलेली जिव्हाळा ही कर्ज योजना कोणती बँक देत आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने पर्याय देण्यात आले आहेत. जे प्रश्न असेल त्या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न लगेच ओपन होईल आणि त्यासोबतच जनरल नॉलेज मधील तुम्ही कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ते अशा पद्धतीने कलरफुल पाहायला मिळेल. आणि त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही दिलेलं आहे, समजा आता पहिल्या ऑप्शनवर तुम्ही जर क्लिक केला असेल तर तुम्हाला वाटतंय की आता हा प्रश्नाचं उत्तर हे नाहीये, तर तुम्हाला काय करायचंय, क्लिअर रिस्पॉन्स करायचा आहे आणि दुसरं तुम्ही त्या ठिकाणी टिक मार्क करू शकता. त्यानंतर एखाद्या प्रश्नाला तुम्हाला थांबवायचं आहे किंवा मी आता हा प्रश्न सोडू शकत नाही, पुढचा प्रश्न पाहतो, तर त्याला काय करायचं आहे, तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करून पुढे सरकायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीनं ही मॉक टेस्ट या ठिकाणी जनरल नॉलेजची पाहायला मिळेल. आणि हे जे तुमचे प्रश्न आहेत ते जनरल नॉलेजवर 20 प्रश्न आहेत आणि नॉलेज ऑफ लँग्वेज वर तुमचे 10 प्रश्न आहेत. विशेष म्हणजे मित्रांनो, या परीक्षेला, जिल्हा न्यायालयाच्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास प्रश्न सोडू शकता. आता तुम्हाला या डेमो परीक्षेमध्ये सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर वारंवार तेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की मित्रांनो ही डेमो टेस्ट आहे. या डेमो टेस्ट मध्ये एकच प्रश्न दिलेला असतो. तुम्ही ज्या वेळेस परीक्षेला बसणार त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्न त्या ठिकाणी दिसायला लागतील. तुम्ही हे जे 20 प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा दुसरा सेक्शन ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी चालू होईल. याच्यामध्ये मित्रांनो, या नॉलेज ऑफ लँग्वेज मध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेचे प्रश्न आहेत, लक्षात राहू द्या. त्यानंतर मित्रांनो, आता तुमची संपूर्ण परीक्षेमधील प्रश्न जे आलेले आहेत तुम्ही सोडवले आहेत आणि तुम्हाला आता सबमिट करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झाम समरी अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही किती प्रश्न दिलेली आहेत, किती प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत, रिव्ह्यू साठी किती प्रश्न सोडवलेले आहेत याचा सर्व तपशील पाहायला मिळेल. मग खाली या तुम्ही सबमिट केल्यानंतर येसचा ऑप्शन दिसेल. तुम्ही पुन्हा एकदा येस करायचा आहे, अजून एकदा येस करायचा आहे. नंतर कॅन्डिडेट फीडबॅक फॉर्म तुमच्याकडे त्या स्क्रीनवर ओपन होतो. तुमची परीक्षा कशा पद्धतीने झाली, तुम्ही त्या परीक्षेशी सहमत आहात का, तुमचा या परीक्षेवर अनुभव कसा होता, तुम्हाला या ठिकाणी रेटिंग द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून संपूर्ण सबमिट परीक्षा करू शकता. त्यानंतर तुमची एक्झाम सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. एक्झिट एक्झाम वर क्लिक करायचं आहे आणि बाहेर पडायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सोयीस्कर असा डेमो लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीनं आपण जशी आता पिऊनची मॉक टेस्ट पाहिली तशाच पद्धतीनं क्लार्कची पण आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व इन्स्ट्रक्शन्स वगैरे रीड करायचे आहेत. आय हॅव रेडी टू बिगिन वर क्लिक करायचं आहे. जशी तुम्ही शिपाई या पदाची मॉक टेस्ट पाहिली तशाच पद्धतीनं अशा क्लर्क या पदाचा इंटरफेस आहे. या ठिकाणी नॉलेज ऑफ लँग्वेज, जनरल नॉलेज आणि कम्प्युटर नॉलेज वर अशा पद्धतीनं तुमचे विषय असणार आहेत. या ठिकाणी संपूर्ण प्रश्न येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक प्रश्न ओपन झाल्यानंतर तुम्ही ज्या प्रश्नावर टिक मार्क करसाल ते टिक मार्क करायचं आहे, तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर बरोबर वाटतंय, आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करून तुम्ही पुढचा प्रश्न देऊ शकता. अशा पद्धतीने 40 प्रश्न असणार आहेत. 40 मिनिटांसाठी या ठिकाणी वेळ दाखवत आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची घड्याळ बघण्याची गरज नाही. कम्प्युटर नॉलेज मध्ये 8 प्रश्न आहेत, जनरल नॉलेज वर 16 प्रश्न आहेत आणि नॉलेज ऑफ लँग्वेज वर 16 प्रश्न आहेत. अशी एकूण 40 मार्कांची 40 प्रश्नांसाठी तुमची परीक्षा असणार आहे क्लर्क या पदासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्युनियर क्लर्क आणि पिऊन हमाल या पदासाठीची मॉक टेस्ट लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.